शेती पाणी पुरवठा बंदमुळे यड्रावच्या शेतकऱ्यांचा संताप. पंचगंगा उपसा सिंचन अधिकाऱ्यांना घेराव. गेल्या महिन्याभरापासून पंचगंगा उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणी पुरवठा बंद असल्याने संतप्त झालेल्या यड्राव येथील शेतकऱ्यांनी पंचगंगा उपसा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट कार्यस्थळी जाऊन घेराव घातला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतीच्या पाण्यासाठी आगाऊ पाणीपट्टी भरूनही वेळेवर पाणी मिळत नाही. गतवर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पुढील हंगामात योग्य नियोजन करून समस्या निर्माण होणार नाही असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र यंदाही त्याच समस्येला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. सध्या ऊस पिकाला अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पाण्याची गरज असताना पाणी पुरवठा बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस करपण्याच्या स्थितीत आला आहे. काही शेतकऱ्यांनी अतिरिक्त खर्च करून खासगी पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. आगाऊ पैसे घेऊनही पाणी दिले जात नाही. गेली 3 वर्षे हीच परिस्थिती आहे. तरीही पर्यायी मोटार किंवा अन्य व्यवस्था का करण्यात आली नाही असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. यावेळी उपसा सिंचन अधिकारी RB प्रधान यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. पंचगंगा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू असून 2 दिवसात पाणी इंटॅक वेलपर्यंत पोहोचेल. त्यानंतर शेतीसाठी पाणी पुरवठा पूर्ववत केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी प्रशासन अधिकारी शिवाजी मस्के, माजी ग्रामपंचायत सदस्य महावीर पाटील, दत्ता कोळी, शकील सुतार, गोपाळ सोलगे, रमेश कांबळे, कवी कांबळे, बजरंग निर्मळ, दादासो माने, पिंटू कदम, पिंटू शिरदाडे, कल्लू पाटील, दत्ता वंजिरे, अण्णाप्पा पायमल्ले, पाणीपुरवठा कर्मचारी प्रकाश झुटाळ यांच्यासह शेतकरी